थोड़ी सी आफूड है, छोटी हो गई है, तो गर्दन ऐसी टेढ़ी हो गई है, तो इसको छोटा ऑपरेशन करके खुला कर देंगे, ठीक हो जाएगा। संचिती ॲडव्हान्स ऑर्थो केअर हॉस्पिटल पुणे यांच्या वतीनं धुळे शहरात दिनांक 29 सप्टेंबर रोजी मोफत लहान मुलांच्या हाडांवरील तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली आहे। या प्रसंगी सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने, डॉक्टर संदीप पटवर्धन, डॉक्टर विवेक सोडाई, डॉक्टर ईशांत शेवते, पाटील ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक दिनकर पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। शिबिराच्या उद्घाटनानंतर डॉक्टर संदीप पटवर्धन आणि डॉक्टर दीपक दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत शिबिरासंदर्भात विषय अशी माहिती दिली आहे। शिबिराशी संबंधित विविध प्रश्नांवर पत्रकार बांधवांना समाधानकारक उत्तरे देत शंकांचं निरसन देखील केलं आहे। संचिती हॉस्पिटलतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध वैद्यकीय सेवा सुविधा, आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम, रुग्णांवर केले जाणारे उपचार आणि त्यांच्या पद्धती याविषयी डॉक्टर संदीप पटवर्धन यांनी विस्तृत अशी माहिती दिली आहे। शिबिरात खांद्यांच्या दुखापतीवरील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि लहान मुलांच्या हाडांच्या दुखापतीवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिरात सहभागी झालेल्या बालरुग्णांची तपासणी करून विशेष मार्गदर्शन केलं आहे। रुग्णांच्या सुविधेसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी संचिती हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर धुळे येथे डॉक्टर दीपक पाटील यांच्या ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतील, अशी माहिती देखील डॉक्टर संदीप पटवर्धन यांनी दिली आहे। लहान मुलांच्या हाडांच्या दुखापतीवरील उपचारी पद्धतीची माहिती देऊन आवश्यक उपचारांसाठी पुणे येथील संचिती हॉस्पिटलमध्ये आवश्यक उपचार घेण्याचा सल्लाही दिला आहे। शिबिरात खांद्याच्या दुखापतीवरील फ्रोजन शोल्डर, खांदादुखी, खांद्याचा संधिवात, शोल्डर फ्रॅक्चर, मसल टेलर, रोटेटर कफ, खांदा लिंगामेट दुखापत, इंजुरी, तसेच लहान मुलांच्या हाडांच्या दुखापतीवरील सेरेब्रल पाल्सी, पोलिओ, पाय सपाट असणे, जन्मता वाकडे पाय, जन्मता असलेला हात, पायांची अपंगत्वे, तिरकी मान, चालण्यातील दोष, लहान मुलांचे फ्रॅक्चर, चिटकलेले गुडघे, बँड असलेले पाय इत्यादी प्रकारची तपासणी करण्यात आली आहे। ही संकल्पना महाराष्ट्रातील संचिती रुग्णालय पुणे येथे मागील 20 वर्षापासून सुरू करण्यात आली असून ती अनोखी देखील आहे। याचा फायदा रुग्णांनी करून घ्यावा असे आवाहन देखील आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला आहे। त्याचबरोबर संचिती हॉस्पिटलची वैशिष्ट्ये आणि सुविधा यांच्याबद्दल सविस्तर अशी माहितीही देण्यात आली आहे। तसेच या शिबिरामुळे अनेक बाल रुग्णांना योग्य उपचार मिळून त्यांच्या व्याधी दूर होतील असा विश्वास डॉक्टर संदीप पटवर्धन आणि डॉक्टर दीपक दिनकर पाटील यांनी केला आहे। ब्युरो रिपोर्ट, राज्य कारभार न्यूज, धुळे। बाल अस्थिरोग तज्ज्ञ पुणे संचिती हॉस्पिटलमधून आज धुळ्याला हे शिबिर कार्यरत करण्यासाठी आलो आहे। पेरेंट्स आणि मुलांसाठी मला एकच सांगायचं आहे की लहान मुलांचे व्यंग लवकर डायग्नोज करून त्यांना योग्य मार्गदर्शन घेऊन वेळीच ट्रीटमेंट केली तर आपल्याला विकलांगता कमी करण्यास आणि मुलांना समाजात सामील करून नॉर्मल मुलांबरोबर खेळण्यास आणि शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी डॉक्टरकडे लवकर जाऊन या सगळ्या उपक्रमाचा लाभ घेणे गरजेचे आहे। आज आपल्या देशामध्ये सेरेब्रल पॅल्सीचा प्रॉब्लेम वाढत चाललेला असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून योग्य वेळेस योग्य ऑब्स्टेट्रिक केअर, आईचे चांगले न्यूट्रिशन, रेग्युलर नॉर्मल चांगली डिलिव्हरीची फॅसिलिटी आणि बाळ झाल्यानंतरची जी काळजी आहे ही जर नीट घेतली तर सेरेब्रल पॅल्सीचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो। योग्य वेळेस मुलं होणे, खूप उशीर न करणे आणि खूप मल्टिपल प्रेग्नन्सीज असणे ही सगळी काही रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे CP वाढू शकतो। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून थोडंसं समाजाचं मार्गदर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे।